नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नागस घाटात दाम्पत्यावर हल्ला, मारहाण करून 1.20 लाखाचे दागिने लंपास. विजापूर गुहागर राज्यमार्गावरील नागस घाटात चोरट्यांनी रायवाडी तालुका कवठेमहांकाळ येथील एका जोडप्याला अडवून लाटा काठ्यांनी बेदम मारहाण केली. या जबरी चोरीत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 1,20,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली. रायवाडी तालुका कवठेमहांकाळ येथील रघुनाथ बिरू खरात वय 50 आणि त्यांच्या पत्नी शांताबाई हे आपल्या दुचाकीवरून क्रमांक MH42N5753 रायवाडीच्या दिशेने निघाले होते. रायवाडी हद्दीतील नागस घाटात दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी त्यांची दुचाकी अडवली. चोरट्यांनी या दाम्पत्याला काठीने मारहाण सुरू केली. यामध्ये रघुनाथ आणि शांताबाई हे दोघेही जखमी झाले आहेत. मारहाण करून चोरट्यांनी शांताबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेतले आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला. घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. घाटातील या चोरीच्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.